तर सध्या राज्यभरात विविध ठिकाणी पाऊस कोसळतोय, तर पुढच्या 3-4 तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे। मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। मुंबई आणि उपनगरामध्ये सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे आणि पावसाचा जोर आणखीन वाढण्याची शक्यता आहे। पुढचे 3-4 तास महत्त्वाचे आहेत, कारण मुंबईसह उपनगरामध्ये पावसाचा जोर आणखीन वाढणार आहे। मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि आणखीन पाऊस वाढू शकतो अशी शक्यता व्यक्त केली गेली आहे। तर इकडे अंधेरीमध्ये सबवेमध्ये पाणी साचायलाही सुरुवात झाली आहे। अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। मुंबईमध्ये पुढील 3 तास महत्त्वाचे असणार आहेत। मुसळधार पावसाचा इशारा दिला गेला आहे। मुंबई, ठाण्याला हवामान विभागाने हा इशारा दिलाय। याबरोबरच अंधेरी सबवेमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। याआधी सुद्धा 2 दिवसापूर्वी जेव्हा पाऊस झालेला होता त्यावेळेस सुद्धा अंधेरी सबवेमध्ये पाणी साचलेलं होतं आणि त्यामुळे या ठिकाणावरून रहदारीवरती परिणाम झालेला होता। आता पुन्हा एकदा या ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। तर या ठिकाणचा आढावा घेतलेला आहे माझे सहकारी सुजाता द्विवेदी यांनी। पाहूयात। मुंबईत आज सकाळपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे आणि यावेळी आम्ही मुंबईत उपनगरीय क्षेत्रात म्हणजे अंधेरीत आम्ही इथे उपस्थित आहे आणि या पावसामुळे लोकल ट्रेन सेवा सुमारे 20 मिनिटांनी उशिराने धावत आहेत आणि आता मुंबईचा हे जे अंधेरी सबवे आहे ती सध्या सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आला आहे, कारण पावसामुळे तिथे पाणी साचण्याची शक्यता जी आहे ते आता त्याच्यात वाढ झाली आहे आणि इथे जर तुम्ही बघाल मग लोकांना इथे आता जायला पाबंदी जे आहे ते लोक घेत आहे आणि त्याला जे इथे कर्मचारी आहे BMCचे कर्मचारी आहेत ते लोक त्या लोकांनी परत पाठवतात आणि म्हणतात की आता यावेळी ते लोक सबवेचा वापर करू शकत नाही आणि सध्या मुंबईत कुठेही मोठ्या प्रमाणात जे आहे ते पाणी आता काही इलाक्यात जे आहे ते चाचल्याला जर सुरुवात झाली आहे आणि जर पाऊस याच जोरात सुरू राहिला तर शहरातील काही खालच्या भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता जे आहे ते पण वाढेल आणि उपनगर भागांमध्ये जसे अंधेरी, बोरीवली, दहिसर, मालाड, गोरेगाव, कांदिवली, सांताक्रूज, विलेपार्ले आणि वांद्रे येथे सलग मुसळधार पाऊस जे आहे ते सकाळपासून कोसळत आहे आणि अंधेरी सबवे हा एक निचला इलाका आहे मुंबईचा उपनगर क्षेत्रात आणि जेव्हा पण मुंबईत जोरदार पाऊस असते त्यावेळी आपण बघतो की कसं इथे जे आहे असंच पाऊस जे आहे ते कोसळल्यामुळे हे अंधेरी सबवेला जे आहे बंद करायला लागतं आणि इथे ओव्हरफ्लो जे आहे ते आता सुरू झालं आहे, म्हणून अंधेरी सबवेला आता बंद पण करायला इथे जे आहे ते दिशानिर्देश पण दिलेला आहे। मग यावेळी मुंबईसाठी मौसम विभागाने ऑरेंज अलर्ट जे आहे ते दिला आहे आणि लोकांना पण सुरक्षित राहायचा जे आहे अपील पण केली आहे, म्हणून सकाळपासून मुंबईत जोरदार पाऊस जे आहे ते पडत आहे आणि असं शक्यता पण आहे की असा पाऊस दिवसभर राहणार। मुंबईतून कॅमेरा पर्सन महेश हलवाई सोबत सुजाता द्विवेदी, NDTV मराठीसाठी।